नमस्कार. मी साधना कसपटे महानूर तुम्हा सगळ्यांचं रेघोट्यामध्ये मनापासून स्वागत करते. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. दिवाळी विशेष भागात कालपासून मी काही मोजक्या दिवाळी अंकांचे रिव्ह्यू करत आहे. त्यातील आज भाग दुसरा, दिवाळी अंक दुसरा. प्रत्येकालाच वाटतं की आपण यशस्वी व्हावं, पण ते इतकं सहज सोपं आहे का? त्यासाठी अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो. दुःख झेलावी लागतात, संकटांना तोंड द्यावं लागतं. अनेकदा असं वाटतं की आता आपल्याकडून काहीच होणार नाही, तेव्हा सगळं सोडून द्यावंसं वाटतं. पण तशा वेळी प्रत्येकाला एका गोष्टीची गरज भासते, ते म्हणजे मोलाचा सल्ला. असं वाटतं ना, की कोणीतरी त्यांचा अनुभव आपल्याला सांगावा, ज्यातून आपल्याला प्रेरणा मिळेल आणि आपल्याला पुढं चालणं सोपं जाईल. कारण अनुभव ही आयुष्याची शिदोरी असते. अनुभव आयुष्य घडवतात, फुलवतात आणि मार्गदर्शनही करतात. आजच्या इन्स्टंट जगामध्ये सर्व काही आपल्याला रेडीमेड हवं असतं आणि मग तशाच वेळी आपल्याला मार्गदर्शन करणारे, अतिशय मोलाचा सल्ला देणारे काही रेडीमेड अनुभव वाचायला मिळाले तर वाचायला आवडतील ना? देशातील नावाजलेल्या वेगवेगळ्या क्षेत्रातील यशस्वी लोकांच्या अनुभवांनी सजलेला दिवाळी अंक म्हणजे संगम. या दिवाळी अंकाचे हे 34वे वर्ष आहे. ज्ञान, माहिती आणि मनोरंजन असा तिहेरी संगम असलेल्या या दिवाळी अंकात अनेक दिग्गज लोकांच्या मुलाखती आणि त्यांच्याविषयी माहिती देणारे लेख आहेत. प्रत्येक वाचकाचं मनापासून मनोरंजन करणारा हा दिवाळी अंक आहे. या दिवाळी अंकाच्या प्रत्येक मुलाखतीतून, लेखातून, प्रत्येक पानातून खूप काही शिकायला मिळतं. यात अनेक मुलाखती आहेत, अनेक लेख आहेत. पण त्यात मला खूप भावलेल्या अशा आशाताई भोसले यांच्या मुलाखतीतील एक प्रसंग मी सांगते. मराठीतील नावाजलेले लेखक प्रवीण दवणे सर आशाताई भोसले यांची मुलाखत घेण्यासाठी त्यांच्या ऑफिसमध्ये गेलेले होते. तिथे त्यांची वाट पाहत असताना त्यांचं लक्ष भिंतीवर लावलेल्या एका नदीच्या वॉलपेपरवर गेलं. ती नदी अतिशय खरीखुरी आणि जिवंत वाटत होती. तेवढ्यात सुखी माणूस कधी कलावंत होऊच शकत नाही असं ठासून सांगणाऱ्या आशाताई आल्या. आशाताईंना प्रवीण दवणे सरांनी प्रश्न केला, की नदी इतकी आवडते का? त्यावर आशाताई म्हणाल्या, की जेव्हा मला निराश वाटतं तेव्हा मी या नदीच्या किनारी येऊन बसते. त्यावर प्रवीण दवणे सरांनी पुन्हा प्रश्न केला, की नदी इतकी का आवडते? त्यावर आशाताईंनी दिलेलं उत्तर अतिशय मनाला स्पर्श करणारं होतं. त्या म्हणाल्या, की नदी सगळा कचरा किनाऱ्यावर फेकते आणि स्वतः स्वच्छ वर्तमानात जगते आणि त्याच नदीकडून मी आयुष्य शिकले आहे. आयुष्यात एखादा छोटासा प्रॉब्लेम आला, एक अडचण आली तरी माणूस मनाने खचून जातो. आशाताईंच्या आयुष्यातला दुःखाचा डोंगर सर्वांना माहीतच आहे. तेवढं दुःख झेलून त्या यशाच्या शिखरावर विराजमान झाल्या. त्यामागचं एक मुख्य कारण म्हणजे त्यांची विचारधारा. यातील प्रत्येक मुलाखत, लेख एक वेगळा अनुभव आणि वेगळी विचारधारा देतो. सर्वांनी वाचावा असा हा दिवाळी अंक आहे. आशा आहे आजचा रिव्ह्यू तुम्हाला आवडला असेल. आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच. तोपर्यंत धन्यवाद.